नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान जवळपास 9 आमदारांचा निरोप समारंभ झाला. ज्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला त्यांना निरोप देण्यात आला आणि त्यानिमित्ताने सगळ्यांची भाषणं झाली. त्या आमदारांची जी कारकीर्द आहे, त्यांनी आपल्या या कारकिर्दीत केलेली कामं याविषयीचा एक प्रकारे आढावा घेण्यात आला, त्यांचं कौतुक करण्यात आलं. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे हे त्यातले एक असे आमदार होते की जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळे अर्थातच आणि त्याशिवाय पक्षाचे ते प्रमुख असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्याविषयी कोण काय काय बोलत आहेत, उद्धव ठाकरे स्वतः आपल्या या कारकिर्दीबद्दल काय बोलत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. सगळ्यांना त्याबद्दल कुतूहल होतं. उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये जे म्हणाले त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी काही कवितांचा उल्लेख केला. विंदा करंदीकरांची कविता, सुरेश भटांची कविता. आणि त्या कवितेंचा उल्लेख करत असताना कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काहीतरी खंत आहे, काहीतरी दुःख आहे. आपल्या या कारकिर्दीच्या संदर्भामध्ये 2019ला ते आमदार झाले आणि तेव्हापासून ते 2026पर्यंत विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय नेमकं त्यांच्या कारकिर्दीत झालं त्याचा एक प्रकारे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आढावा घेतला म्हणता येईल किंवा आपलं दुःख सांगितलं असं म्हणता येईल. कारण ती कविता जी आहे तीच बरंच काही सांगून जाते. ती कविता त्यांनी निवडली भाषणामध्ये, याचाच अर्थ त्या कवितेतल्या ओळी, त्यातले शब्द हे कुठेतरी त्यांच्या कारकिर्दीशी जुळणारे आहेत. त्यांच्या ज्या मनामध्ये भावना आहेत त्याच भावना त्या कवितेतून व्यक्त होत आहेत असं त्यांना वाटलं असावं, म्हणून त्यांनी ती कविता निवडली. तर सुरेश भट यांच्या त्या कवितेमध्ये काय नेमकं होतं आणि उद्धव ठाकरेंनी ती कविता जी सादर केली त्या भाषणामध्ये ते आपण ऐकूया. आणि हे विंदांचं झाल्यानंतर एक सुरेश भटांची मोठी कविता, त्यातली 4 ओळी मी मुद्दामून सांगतो, जी कदाचित म्हणजे मलाही वाटलं की इकडे वाचावी. मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळले नाही. नाही भेटला असा कोणी, ज्याने मला छळले नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण, मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. उद्धव ठाकरे आपल्या या कवितेच्या माध्यमातून म्हणाले की शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे हेच कधी कळलं नाही. हे त्यांना कधी कळलं नाही, हे त्यांचं प्रमुख दुःख आहे. मुख्य दुःख त्यांचं ते आहे की त्यांना या कारकिर्दीत म्हणा किंवा एकूणच राजकारणामध्ये बाळासाहेब हयात असताना किंवा त्यानंतर त्यांच्यावर सगळी जबाबदारी आली पक्षाची तेव्हापासून म्हणा, शत्रू कोण आणि मित्र कोण ह्यांना त्यांना ते कळू शकलं नाही, समजलं नाही. असंच त्यांना एक प्रकारे सांगायचे त्या कवितेच्या माध्यमातून. आणि असा कोणी व्यक्ती नव्हता ज्याने आपल्याला छळलं नाही असंही ते त्याच्यात म्हणतात. आता शत्रू कोण आणि मित्र कोण हे कळलं नाही हे जेव्हा वक्तव्य ते करतात, कवितेशी ते आपल्याला स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याविषयी आपल्याला मनामध्ये विचार येतो. सर्वसामान्य माणूससुद्धा जो राजकारणाचा विचार करतो, उद्धव ठाकरेंचं विशेषतः 2019 पासूनचं राजकारण ज्यामध्ये ते मुख्यमंत्री झाले आणि राजकारणाचा एकूण चेहरामोहराच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा बदलून गेला, तर तो जो काळ आहे त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने विचार करायचा. तर शत्रू आणि मित्र का ओळखता आले नाहीत हा सर्वसामान्य माणसाला पडणारा प्रश्न आहे. 2019ला म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होती. ते युतीमध्येच लढले आणि जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना कौल दिला की तुम्ही सत्तेमध्ये बसा. भाजपाचे जवळपास 105 आमदार निवडून आले, तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. स्वाभाविकच बहुमत त्यांच्याकडे होतं. जनतेने त्यांनाच कौल दिला. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन. आता इथे त्यावेळेला अनेक दावे केले गेली त्यानंतरची अनेक वर्ष सातत्याने हेच सांगितलं गेलं की भाजपने पक्ष फोडला किंवा एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली हे सांगितलं गेलं. पण भाजप आणि शिवसेना तर मित्रच होते अनेक वर्षांपासून. ते 25 वर्षांची त्यांची मैत्री होती. मैत्री म्हणजे राजकीय मैत्री, पक्षातल्या लोकांची असेलच. उद्धव ठाकरे आणि फडणवीस हे काय शत्रू नव्हते.
2014ला भलेही त्यांची युती झाली नव्हती निवडणुकीच्या आधी, तरी त्यांनी सरकारमध्ये ते एकत्रच होते, की ते कोणतेही शत्रुत्व नव्हतं. जे काय बाळासाहेब सांगायचे त्या पद्धतीनेच भाजपा वागत आली, जागांचं वाटप त्यानुसार ठरवत आली. कधी त्यांनी आम्हाला एवढा जागा द्या नाही तर आम्ही मैत्री तोडतो अशी भाषा कधी भाजपने वापरली नव्हती. अगदी 2014ला सुद्धा युती झाली नाही, पण नंतर शेवटी दोघंही एकत्र आलेच, कारण तेव्हाही जास्त जागा ज्या आहेत त्या भाजपलाच मिळाल्या. आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त 100पेक्षा अधिक जागा त्यांनाच मिळू शकल्या. 2019लाही तीच स्थिती होती. तेव्हाही फडणवीसांनी किंवा अमित शहांनी किंवा मोदींनी कुठेही उद्धव ठाकरेंचा अपमान केला आहे निवडणुकीच्या आधी म्हणा किंवा निवडणूक झाल्यावर म्हणा, असं दिसलं नाही. कोणताही असा प्रसंग नाही. पण तरी देखील भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी जे शरद पवार यांनी कबूल केलेलं आहे की भाजपाला काही करून सत्तेपासून लांब ठेवायचं होतं आणि उद्धव ठाकरेंना महत्त्वाकांक्षा होती मुख्यमंत्री बनण्याची. मग यावेळेला काय झालं? जे मित्र होते, भाजपा हा मित्र पक्ष होता शिवसेनेचा, त्यांना तुम्ही लाथाडलं किंवा त्यांना बाजूला काढलं. आणि जे शत्रू होते म्हणजे राजकीय शत्रू, राजकीय वैरी, प्रत्यक्ष काय दुश्मन आहेत किंवा शत्रू आहेत, शत्रुत्व आहे अशातला भाग नाही, पण राजकीय शत्रू आहेत ज्यांच्या विरुद्ध आपण प्रचार केला 2019मध्ये, त्यांना पराभूत करा असं आव्हान लोकांना केलं. लोकांनी त्यांना पराभूतही केलं तुमच्या आव्हानाला दाद देत. पण तरी देखील उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्याच शत्रूंसोबत, राजकीय शत्रूंसोबत एक प्रकारे संसार थाटला आणि ते मुख्यमंत्री बनले. मग आज जो उद्धव ठाकरे दावा करतायत की मला शत्रू कळला नाही, मित्र कळला नाही, तर ही खंत जे ती बोलून दाखवत आहेत, याला जबाबदार कोण आहे? याला फडणवीस जबाबदार आहेत, भाजपा जबाबदार आहे, की कोण उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, की त्यांची शिवसेना जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येईल. कारण ही खंत त्यांनी या कवितेच्या माध्यमातून बोलून दाखवली. जी त्यांच्या मनात भावना आहे, कदाचित ही खतखत असेल की आपल्याला शत्रू पण कळला नाही, मित्र कळला नाही. म्हणजे ही कदाचित आपल्याला जी एक चुकीची जाणीव होते की आपण चूक केली होती, ही ती जाणीव आहे का हे माहिती नाही, पण त्यांनी कवितेतून तरी भावना व्यक्त केलेली आहे. मग याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांना का मित्र समजू शकले नाहीत, का शत्रू समजू शकले नाहीत? अनेक लोक त्यांच्या पक्षामधले निघून गेले, एकनाथ शिंदे आमदारांसह निघून गेले. ही भावना त्यांना कळली नसेल का? म्हणजे आपल्या पक्षामधले एवढे आमदार, एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार नाराज आहेत, कुठेतरी त्यांच्यामध्ये काहीतरी खंत आहे, काहीतरी वेदना आहे, ते अस्वस्थ आहेत. ही जाणीव का उद्धव ठाकरे होऊ शकली नाही हा प्रश्न आहे की नाही? ते काय अचानक तर काय बाबा चला ठरलं आता निघूया, पक्षातून बाहेर पडूया, भाजपासोबत जाऊया, सरकार स्थापन करूया, असं अचानक एका दिवसात होत नाही. कुठल्याही राजकारणामध्ये अनेक दिवसांचा हा सगळा प्रवास असतो, त्याच्यात अनेक गोष्टी होत असतात आणि त्यातून निर्णय पक्के होत असतात, बदलत असतात. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सांगितलं की आम्हाला उद्धव ठाकरेंची भेट मिळत नव्हती, त्यांच्याशी बोलता येत नव्हतं, त्यांच्या भोवती ज्या काही लोकांचं कडं होतं ते भेदून आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता येत नव्हतं, त्यामुळे आमच्या मनातल्या भावना आम्ही व्यक्त करत नव्हतो किंवा करू शकत नव्हतो. मग उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत की आपल्याला शत्रू ओळखता आला नाही, मित्र ओळखता आला नाही, तर त्याला जबाबदार कोण? ते लोकच तुमच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. त्या लोकांना आपल्या वेदनाच सांगता येत नव्हत्या. राज ठाकरे बाहेर पडले, नारायण राणे बाहेर पडले, अनेक लोक पक्षातून सोडून जात होते, अजूनही जातात रोजच्या रोज. तरी त्यातले कोण मित्र आहेत, कोण खरे सहकारी आहेत, त्यांना आपण का रोखू शकत नाही? असा प्रश्न लोकांच्या मनात येतो की उद्धव ठाकरे त्यांना का थांबवत नाहीत, का थांबवू शकत नाहीत, काय त्यांचे नेमके प्रश्न आहेत, काय त्यांच्या मनामध्ये दुःख आहे, का कोणत्या प्रकारचा राग आहे, हे जाणून घेण्याचा का प्रयत्न केला जात नाही? हा मनात प्रश्न येतोच. तर इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये शत्रू का ओळखता आले नाहीत, मित्र का ओळखता आले नाहीत, याचं उत्तर जे आहे ते उद्धव ठाकरेच देऊ शकतात. आणि आता हे परतीचे मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे सगळं जे काही म्हटलेलं आहे भाषणामध्ये, त्यातून असं वाटतंय की कुठेतरी त्यांच्या मनामध्ये खंत असावी की आपण नेमके खरे मित्र कोण, शत्रू कोण ओळखू शकलो नाही. ते ओळखता आलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हाच त्यांनी फडणवीसांचे फोन घेतले असते किंवा अमित शहांची चर्चा केली असती, ते अडून बसले असते की नाही मला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देत असाल तर मी सरकारमध्ये येतो, नाही ते येणार नाही. असं कुठे झालं होतं का? असा प्रसंगच कुठे आला नाही तेव्हाच्या काळामध्ये. कुठेही अशी अमित शहांची भेट घेतली आहे, पुन्हा एकदा निदान मोदींची भेट घेतली आणि त्यांना सांगितली आपली खंत की आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं होतं पण ते देत नाही आहेत.
आणि ते दिलं जात नाही तोपर्यंत मी जाणार नाही, मी तुमच्यासोबत येणार नाही, सरकार बनवणार नाही, असं काही न करता उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. फडणवीसांचे फोनही त्यांनी उचलले नाहीत, असा फडणवीसांचा दावा होता. मग ही या ठिकाणी प्रश्न हाच येतो की मग ती मैत्री जी होती फडणवीसांची असेल, भाजपाशी असेल, ती कोणी तोडली, का तोडली, तोडावी लागली, का तुटली, हा प्रश्न येणारच की नाही. मग अशा पद्धतीने भाजपाने तुमच्याशी काय ते गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला, हे कितीही सांगितलं तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचा काहीच फायदा झाला नाही. आज तर परतीचे दोर कापले गेलेले आहेत. भलेही आता वाटत असेल की आपलं चूक झाली. आता आपण पाहिलं ते धर्मस्वातंत्र्य विधेयक आलं त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने पाठिंबा दिला चक्क भाजपाला किंवा महायुतीला. मग ही आश्चर्य वाटण्यासारखीच गोष्ट आहे की नाही. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांनी त्याला विरोध केला या विधेयकाला, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाने पाठिंबा दिला. या विधेयकाबद्दल मुस्लिम समाजाकडून म्हणा किंवा मुस्लिमांच्या नेत्यांकडून कठोर विरोध झाला. त्या मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंना या सगळ्या 2019 पासूनच्या काळामध्ये मिळत राहिली वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये. कारण उद्धव ठाकरे हे सेक्युलर झाले, उद्धव ठाकरे हे सर्व धर्म समभाव मांडणारे वाटू लागले. हिंदुत्व त्यांनी सोडलं, जे त्यांना अपेक्षित हिंदुत्व होतं आधीचं, त्या मुस्लिमांची मतं त्यांना मिळू लागली. मग अचानक उद्धव ठाकरेंनी हा पाठिंबा कसा काय दिला, हा प्रश्न लोकांच्या मनात येतो. पण आता ही जी काही बदल केलेला आहे त्यांच्या भूमिकेमध्ये, त्याच्यामुळे फायदा होईल का, ते परतीचे दोर पुन्हा बांधले जातील का, तर बांधले जाणार नाहीत. एकनाथ शिंदे त्यांचं नेतृत्व करतायत, फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत, भाजपाकडे भरघोस असं बहुमत मिळालेलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत जाण्याचं ठरवलं तरी भाजपालाही गरज नाही, आणि जे काही 5 वर्षात शिवीगाळ एकमेकांवर झालेली आहे ती पाहता पुन्हा एकदा भाजप हा उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता नाही. एकनाथ शिंदे पुन्हा काय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करतील याची अजिबात शक्यता नाही. मग त्यातून ही कुठेतरी जाणीव झाली आहे का की आपल्याला शत्रूही कळले नाहीत, मित्रही कळले नाहीत, आपल्याला सगळ्यांनीच छळलं, मला कोणीच समजून घेऊ शकलं नाही, असं सुद्धा उद्धव ठाकरे त्या कवितेच्या आधारे म्हणतात. पण ते समजून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या जवळसुद्धा अनेक लोक येऊ शकले नाहीत, पोचूच शकले नाहीत त्यांच्यापर्यंत त्यांना समजून घेण्यासाठी. आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, असंही मग म्हणता येईल. मग याला जबाबदार कोण, हा सगळा प्रश्न निर्माण होतो. आता उद्धव ठाकरेंची आमदारकीची मुदत संपली, मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलाच होता 2022ला. आता त्यांच्या आमदारकीची मुदत संपली, ते पुन्हा आमदार होतील की नाही माहिती नाही. त्यांना कितपत इच्छा आहे पुन्हा एकदा विधिमंडळातलं राजकारण करण्याची, तिथे पुन्हा एकदा उपस्थित राहण्याची, हे माहिती नाही. पण नेमका मग याला जबाबदार कोणाला धरायचं, हे दुःख जे आहे त्याचं उत्तर काय नेमकं, ते उद्धव ठाकरेंनाच माहिती असेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.